आमदार राजेदादा विटेकर दिलेला शब्द पाळणारा नेता. घडविले सर्वांना पांडुरंगाचे दर्शन. सोनपेठ तालुक्यातील देवीचे डिगोळ येथील आमदार राजेदादा विटेकर यांचे कट्टर समर्थक असलेले नागराजदादा शिंगाडे यांनी मानले राजेदादांचे आभार. परभणी जिल्ह्यातील महत्त्वाची असलेली विधानसभा म्हणजे पाथरी विधानसभा. सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेले आमदार राजेदादा विटेकर यांनी दिलेले शब्द सार्थ ठरवत जोमाने कामाला सुरुवात केली आहे. नागराजदादा शिंगाडे हे आदरणीय दादांचे कट्टर समर्थक असून सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी दादांच्या आदेशाने 24 तास काम करत असतात. सर्वसामान्य नागरिकांची सेवा करतात. नुकतेच दादांच्या वतीने विठ्ठलाचे दर्शन व्हावे या उद्देशाने ज्येष्ठ नागरिकांना पंढरपूर येथे रवाना करण्यात आले. यावेळी नागराजदादा शिंगाडे यांनी सुद्धा मोलाची भूमिका बजावली. राजेदादांनी कामाचा धडाका लावला असून पाथरी विधानसभाचा सर्वांगीण विकास करण्याकरिता अहोरात्र काम करत आहेत. युवा नेते नागराजदादा शिंगाडे सारखे राजेदादांचे कट्टर समर्थक दादांना मोलाची साथ देताना दिसून येत आहेत. राजेदादांनी सर्वसामान्य नागरिकांची मदत करण्याची मोठी जबाबदारी नागराजदादा शिंगाडे यांच्यावर टाकली असून नागराजदादा शिंगाडे हे झपाट्याने कामाला लागले आहेत. पाहूयात सविस्तर वृत्तांत. बसेससाठी आपल्याकडे निवेदन दिलेले आहेत. याकडे दादा आपण कसं बघणार आहेत आणि किती दिवसानंतर हे प्रवास सुरू होणार आहे? आज सर्व वारकऱ्यांच्या माध्यमातून त्यांनी निवेदन दिलं होतं आणि त्यांची मागणी होती की सोनपेठ पंढरपूर गाडी सुरू झाली पाहिजे, बस सेवा सुरू झाली पाहिजे आणि वारकऱ्यांना चांगल्या पद्धतीची सुविधा त्या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे. त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांच्या सूचनेचं पालन करून तातडीनं आज सोनपेठ पंढरपूर गाडी सर्व आमच्या वारकऱ्यांसाठी सुरू केलेली आहे. निश्चित त्यांचं जाणं आणि येणं आणि तिथं राहून दर्शन घेऊन दुसऱ्या दिवशी त्यांना येता येईल अशा पद्धतीची सुविधा आज परिवहन विभागाच्या माध्यमातून त्यांची झालेली आहे. 100 बसेससाठी आपण निवेदन दिलेलं आहे. पुणे जिल्ह्या तालुक्यामध्ये आपण ह्या बसेस पुरवणार आहेत आणि त्याची केव्हा त्याला मंजुरी येणार आहे? मी आदरणीय परिवहन मंत्री आदरणीय प्रतापजी सरनाईक यांची भेट घेतली आणि त्यांना विनंती केली की परभणी जिल्ह्यामध्ये नवीन बसेस आपण उपलब्ध करून द्याव्यात आणि या ग्रामीण भागात ज्या काही बसची व्यवस्था जी काही खराब झालेली आहे ती बदलून नवीन बसेस प्रत्येक आगाराच्या माध्यमातून आपण उपलब्ध करून द्यावात अशी विनंती केलेली आहे. त्यांनी ज्यावेळेस बस खरेदी करतील त्यावेळेस निश्चित परभणीला त्यातला वाटा देण्यात येईल असं त्यांनी मला त्या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे.